जय शिवराय मंडळी. आज आम्ही आलो आहे विसापूर किल्ल्यावर आणि तुम्ही बघू शकता. आता आज आम्ही 6 जण आलो आहे. मागे आमची जी मोहीम सुरू आहे, प्रत्येक रविवारी एक किल्ला, त्या किल्ल्यावर साफसफाई करायची आणि तिथला कचरा उचलून किल्ल्याच्या खाली आणून टाकायचा. अशा मोहिमेत आज हा आमचा 3रा किल्ला आहे, जो की विसापूर. तशी आमची प्लॅनिंग तर लोहगडलाच जाण्याची होती, पण काही कारणास्तव तिथे 9 वाजल्याच्या नंतर एंट्री. त्यामुळे आम्ही निर्णय चेंज करून विसापूरला जाण्याचा निर्णय घेतला. तर आम्ही निघालो किल्ल्यावर. आज आम्ही ठरल्याप्रमाणे विसापूर किल्ल्याची आज साफसफाई करण्याचा आज निर्णय आहे. तरी आम्ही निघालो आहे आता किल्ल्यावर. तुम्ही बघू शकता. विसापूर किल्ल्याचं महत्त्व म्हणजे इसवी सन 1713 ते 1720 या कालावधीमध्ये बालाजी विश्वनाथ यांनी बांधलेला हा विसापूर किल्ला, जो की लोहगडाच्या देखरेखीसाठी आणि त्याच्यावरती जे मावळे वगैरे राहतात, लोक राहतात, त्याच्या अन्नसाठा हे वगैरे स्टोअर करण्यासाठी ह्या किल्ल्याचं बांधकाम केलेलं होतं. आणि अजून विशेष म्हणजे जो व्यापार व्हायचा बोरघाटातून, त्या व्यापारावर निरीक्षण करण्यासाठी या किल्ल्याची म्हणजे उपयोग केला जायचा. जसा की बोरघाटावर पूर्ण निरीक्षण करता यावं म्हणून या किल्ल्याची बांधणी झालेली होती. या किल्ल्यावरून पूर्ण लोहगड आणि बोरघाट यावर लक्ष ठेवू शकतो असा हा किल्ला आहे. हा किल्ल्यावर म्हणजे खूप असं मोठा एरिया आहे वरती, जेणेकरून पाण्याचे टाके असं पुन्हा खूप असे अवशेष आहेत जुन्या बांधकामाचे, ज्याची माहिती भेटत नाही आहे एवढी. त्यामुळे काय आहे, कुठले कोण राहत होतं हे सांगू शकत नाही. आता आम्ही निघालो आहे किल्ल्यावर. तुम्ही बघू शकता कशी खडतर वाट आहे. जसं चढाई जास्त नाही आहे, पण हे दगडं वगैरे असल्यामुळे थोडं पाय सटकण्याची याची भीती आहे. तसा उंच चढाई नाही आहे. जसं उंच चढायचं म्हणलं तर डोंगराच्या पायथ्यापासून वरती ट्रॅकिंगवाले येतात. पायथ्यापासून वरती गावातूनच वरती चढाई सुरुवात करतात. तशी गाडी पार वरती पर्यंत येते. त्यामुळे गाडी इथून लावली, तिथपासून जास्त अंतर नाही. तुम्ही बघू शकता. आमचे मित्र सूरज गणमोडे, पुरुषोत्तम बांडे हे माघार आलेले आहेत आणि आम्ही हे तुषार कोकाटे वगैरे 2-3 मित्र वरती गेलेले आहेत. तर वाट तर अशी काही जास्त नाही म्हणजे चढायला, पण दगडामुळं याच्यामुळं जरा थकवा वाटतो. तुम्ही वातावरण बघू शकता. सकाळचं वातावरण आहे, पावसाचं असा वातावरण झालेलं आहे. हे बघा, खूप छान असं वातावरण आहे. कुठे कुठे ऊन, कुठे कुठे सावली. ढगाच्या याच्यामुळे काही ठिकाणी सावली, काही ठिकाणी ऊन, असं वातावरण, गार हवा लागते. आता आम्ही बऱ्यापैकी किल्ला चढलो आहे. म्हणजे 90% किल्ला चढून झाला आहे. तर थोडंच राहिलं आहे. तर तुम्ही बघू शकता असा रस्ता आहे. पायऱ्या वगैरे नाहीत. पायऱ्या आहेत, पण तिकडला जो सिक्रेट दरवाजा आहे त्या साईडनी पायऱ्या आहेत. तो जरा लांबचा आहे. म्हणजे गावातूनच वरती येतात लोक. त्या साईडला खूप वेळ लागतो. त्यामुळे आम्ही ह्या साईडने वरती आलो आहे. हा रस्ता खूप थोडा आहे, म्हणजे जास्त चढाई नाही.
आणि हे बघा तुम्ही या किल्ल्याचे बघू शकता, खूप खूप मोठा एरिया आहे वरती. इथं आमचे मित्र फर्स्ट टाईमच आलेत किल्ल्यावर, त्यामुळे थोडे थकले होते. इथे बघू शकता तुम्ही, इथं धान्याचे कोठार असा किल्ल्याचा, आम्ही किल्ल्यावर आलो आहेत वरती आता. तर बघू शकता थकलो आहेत, घाम आला आहे पूर्ण असं. पण एवढं नाही की दर रविवारी जेव्हा आम्ही तोरणा किल्ल्यावर गेलो होतो मागच्या वेळेस, तेव्हा एवढा कंटाळा आला होता की मग चढू वाटत नव्हतं, एवढा उंच तो किल्ला. म्हणजे आता इथं तुम्ही बघू शकता, या किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी पडलेली आहे. असं मानलं जातं की इंग्रजांनी जेव्हा किल्ला हाती घेतला 1818मध्ये, त्याच्यानंतर इंग्रजांनी या किल्ल्याची खूप नासधूस केली. जशी की तटबंदी पाडली, याच्यावरची जी लोकं राहतात त्यांची घरं, हे ते वगैरे साऱ्या गोष्टी उद्ध्वस्त करून टाकल्या. आणि जे तटबंदी बांधलेली होती, बुरुज वगैरे, त्याची पण नासधूस केली बऱ्यापैकी. या किल्ल्यावर ताबा घेऊन इंग्रजांनी लोहगड किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा होता. आणि 1818मध्ये त्या इंग्रजांनी विसापूरचा ताबा घेतला. हा समोर दिसतोय हा लोहगड. इथून च्या समोरच्या टोकापासून असा क्लिअर पूर्णपणे लोहगडावर आपण नियंत्रण ठेवू शकतो, असा पूर्ण किल्ला दिसतो. आणि खाली इकडं बोरघाटाचा रस्ता आहे, त्याच्यामधला जो व्यापार चालायचा बोरघाटातून, त्याच्यावरती पण नियंत्रण ठेवण्याचं काम या किल्ल्यावरून केलं जायचं. तुम्ही बघू शकता, हे बघू शकता, खूप 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 मोठी जागा आहे. म्हणजे असं एवढा स्पेस मी आत्तापर्यंत बघितलेल्या किल्ल्यावर, कुठल्याच किल्ल्यावर एवढा स्पेस नाही. रायगडावर आहे पण ठराविक ठिकाणी आहे. असा म्हणजे हा जो सपाट असा स्पेस आहे, एवढा स्पेस कुठेच नाही. म्हणजे रायगडावर पण थोड्या ठिकाणी आहे, पण इथे खूप स्पेस आहे. अशी जागा, सपाट जागा अशा वरती इकडे लेफ्ट साईडला राजवाड्याचे लोकेशन दाखवतात, पण तिथं काही जास्त अवशेष वगैरे काय दिसत नाहीत. आता आम्ही चाललो आहे तिकडल्या त्या साईडच्या बुरुजाकडे. इथे खूप मी इंटरनेटवर सर्च केलं, पण बुरुजाची नावं वगैरे काय भेटली नाहीत. त्यामुळे मी काय तुम्हाला बुरुजाची नावं हे वगैरे सांगू शकत नाही. तर तुम्ही बघू शकता की खूप छान वातावरण झालेलं आहे. तशी काही जास्त इथे कचरा नाही दिसत आहे, कारण इकडे जास्त लोक येतच नाहीत बघण्यासाठी. आता खूप पडझड झालेली आहे, खूप अशी तटबंदी खूप पाडलेली आहे, खूप नासधूस केलेली आहे किल्ल्याची. तुम्हाला दिसत असेल बघा, ही तटबंदी वगैरे खूप पाडलेली आहे. असा अबाध्य किल्ला आहे. म्हणजे अशी तटबंदी खूप काही ठिकाणी जी मजबूत आहे, ती खूप छान तटबंदी आहे. पण खूप ठिकाणी ही तटबंदी इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेली आहे. असा इतिहास आहे ह्या किल्ल्याचा, की जेव्हा इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा घेतला, तेव्हा एवढी नासधूस केली किल्ल्याची, ती खूप खूप नासधूस केली. पूर्ण तटबंदी पाडली, बाकीच्या तोफ वगैरे, दरवाजा कुठलाच दोन्ही साईडनी दरवाजा ठेवला नाही. दोन्ही साईडनी वाटा आहेत ना, दोन्ही साईडचे दरवाजे उद्ध्वस्त केलेले त्यांनी. की अशा गोष्टी करून इंग्रजांनी खूप नासधूस केलेली आहे किल्ल्याची. तुम्ही बघू शकता साईडचा वातावरण पण खूप छान दिसतंय, साईडचे डोंगर वगैरे. पाऊस नसल्यामुळे जास्त इकडे गर्दी नाही आहे.
पावसाळ्यात जास्त गर्दी होते या किल्ल्याला, लोहगड किल्ल्याला. खूप लोक येतात कारण हे बघा इथं पाण्याची टाकी. कारण पावसाळ्यात कसे खूप छान वातावरण असतं, धबधबे वगैरे या त्या गोष्टी. पावसाळा सुरू झाला आहे पण पाऊस नसल्यामुळे इकडे वर्ध लोकांची कमीच आहे. कारण पावसामध्ये खूप धबधबे वगैरे ह्या गोष्टी, वातावरण खूप छान असतं. खूप लोक येतात ह्या एरियात, म्हणजे लोहगड, विसापूर, धबधबे वगैरे बघण्यासाठी, किल्ला बघण्यासाठी पावसाळ्यात खूप खूप लोक येतात पुण्या मुंबईहून. सध्या पावसाने लेट केल्यामुळे या दिवसात खूप लोक असतात, खूप पाऊस असतो या एरियात मावळमध्ये. पण यावर्षी पाऊस लेट असल्यामुळे अजून तरी पाऊस आला नाही. थोडी भुरभुर आली होती मगाशी, पण जास्त काय पडला नाही पाऊस. म्हणजे इकडे पाऊसच नाही बघा. इकडे नाही म्हणजे कुठंच नाही, सध्या महाराष्ट्रात पाऊस नाही. टाक्या बघू शकता इथं, एवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत की मी लास्टपर्यंत मोपल्या पाण्याच्या टाक्या. कमीत कमी तुम्हाला सांगतो 50+ पाण्याचे टाक्या आहेत. असे मोठमोठाले पाण्याचे टाके आहेत, खूप सारे पाण्याचे टाके आहेत. आणि इथे किल्ल्यावर पटांगण पण, म्हणजे मोकळा एरिया पण खूप आहे. तुम्ही बघू शकता पाण्याच्या काही टाक्यामध्ये पाणी आहे आणि खूप गाळ पण साचलेला आहे. दिसतंय तुम्हाला हे बघा, हे वरती हे बघा पटांगण. खूप 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 एरिया आहे असा मोकळा, खूप मोकळा एरिया आहे. शिवकालीन इथे आय थिंक इथे समोरच्या साईडला मंदिर असावं. आय थिंक हे मारुतीचं मंदिर असावं, असं नकाशात तरी, मूर्तीवरून तरी वाटते मारुतीरायाचीच मूर्ती आहे असं. पण काय माहिती आता काय, कुठले चेहरा बरोबर नाही आहे तिथं, त्यामुळे असं सांगू शकत नाही की तीच मारुतीरायाचीच मूर्ती असेल. कोणी समोर आमचे मित्र गेलेत, मी थोडा मागं राहिलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी. कचरा ज्या हेतूने आलो होता मी, एवढा कचरा नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. असंच स्वच्छ ठेवावं सारे गड, अशी माझी इच्छा आहे. आणि ही सगळ्याचीच इच्छा असावी, जे फिरायला जातात त्यांची सगळ्याचीच इच्छा असावी अशी, की आपला कचरा बाबा आपण नेलाय गडावर तर वापस आणावा असा. हे बघा इथे तुम्ही शिवकालीन अवशेष या साईडला, हे जे बुरुज वगैरे आहेत हे पूर्ण तटबंदी उद्ध्वस्त केलेले आहे. हे बघू शकता तुम्ही. इकडनं दुसरा रस्ता आहे, इकडनं पण दरवाजा ज्या पद्धतीने तोडफोड केलेली आहे, पूर्ण म्हणजे उद्ध्वस्तच केलेले आहेत. म्हणजे दरवाजाचा असं कसला अवशेष ठेवलेला नाही. हे तुम्ही बघू शकता. इथून एक वाट आहे वरती यायला, ती समोर दिसते तिथून. म्हणजे काहीच ठेवलेलं नाही, दरवाजाचा कुठला नामोनिशाणच ठेवलेला नाही. इंग्रजाच्या काळात ही तोडफोड झालेली आहे ना, त्यामध्ये असं सांगितलं जातं की पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त हे तटबंदी बरेच ठिकाणी तुम्ही बघू शकता. खूप ठिकाणी अशी तटबंदी पूर्ण तोडलेली आहे. हे बघा इथून हा जो रस्ता आहे, या रस्त्याला इथे एक दरवाजा होता, पण हा पण दरवाजा उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. समोर गेल्यावर तुम्ही बघू शकता इथे जे इथे तोफा आहेत, शिवकालीन तोफा आहेत. मोठी इकडे एक पडलेली तोफ, इथे एक तोफ आहे. तर या किल्ल्याहून लोहगडावर हल्ला केलेला. या तोफेमध्ये जुन्या काळातील ते तोफेचा गोळा पण ते अडकून आहे. इकडे बघू शकता तुम्ही. इथे पाण्याचे खूप टाके आहेत, खूप म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला 50च्या वरती असे मोठमोठे पाण्याचे टाके आहेत. काही टाक्यामध्ये आहे पाणी, म्हणजे असं दिसतंय. आणि काय भरपूर टाके आहेत ते मोकळे आहेत.
पाण्याचा खूप मोठा साठा या किल्ल्यावर पावसाळ्याच्या काळात तरी होत असेल असा अंदाज. बघा, थोडाफार कचरा भेटतोय, तो आम्ही गोळा करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे आमचे सर्व मित्र जे की आमच्या मोहिमेनुसार कचरा गोळा करतोय. बघा, सारे असे टाके आहेत, खूप सारे. इकडं तटबंदी, इथे साईडला एक मंदिर आहे. आय थिंक इथे देवीचं मंदिर आहे. इथे जुन्या म्हणजे घरांचे अवशेष या साईडला पुढे दिसत आहेत असे. आता इथे चोर दरवाजा आहे. हा सिक्रेट दरवाजा आहे असं सांगितलं जातं. इकडनं उतरून या दरवाज्यातनं तिकून असा फिरून पूर्ण असा, म्हणजे दरवाज्याजवळ जाऊस तर काहीच दिसत नाही. पार दरवाजाच्या तोंडापर्यंत जाऊस तर काहीच दिसत नाही. असं गुफे टाईप दरवाजा म्हणजे असा आहे. हे बघू शकता तुम्ही. या दरवाज्यातून पलीकडे जाऊन समोरून असा युटर्न जसा मारतो ना, तसा हा रस्ता आहे. ज्या पद्धतीने शिवरायांच्या काळात असे गुप्त दरवाजे असायचे, तशामधूनच हा एक सिक्रेट दरवाजा. याची थोडी आहे जरा बघण्यासारखा हा दरवाजा, म्हणजे याची नासधूस केलेली नाही असं म्हणता येईल. हे बघू शकता समोर जाऊन तुम्ही. समोर इथून असं वरती जाता येतं. जिथून त्या साईडने खाली आलो आपण, ह्या साईडने पण खाली येऊ शकतो, पुन्हा वरती या साईडने पण जाऊ शकतो. अशा पद्धतीने अशी शिवकालीन बांधकाम आहे. इथे त्या काळात लोक राहत असावेत असं सांगितलं जातं की जे अन्नधान्याचा साठा जो लोहगडावर लागायचा, तो या गडावर स्टोअर केला जायचा असं सांगितलं जातं. हे बघा, बघू शकता तुम्ही. इथे पुरातन काळातली घरं असावीत असं मला वाटतं. हे बघा, खूप छान असं वातावरण आहे. बघण्यासारखं पण खूपच आहे. समजा ही पुरातत्व काळातली घरं, पाण्याचे टाके, मंदिरं. हे बघा, जुन्या काळातलं उकळ असावं असं दिसतंय. काही लोक येतात, दारू वगैरे पितात, बाटल्या इथेच टाकतात. पण गडावर आल्यावर अशा गोष्टी करू नये. हे बघा, दारूची बाटली सापडली. तुम्ही गडावर फिरायला येता की असा कचरा करायला? एवढा नाही गडावर जास्त कचरा आहे तरी पण जेवढा आहे तो गोळा करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. गड संवर्धन अशा पद्धतीने आम्ही करत आहोत की समजा जेवढा कचरा भेटेल तेवढा कचरा गडाच्या खाली नेण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, आमचे मित्र कचरा गोळा करतायत. जिथं अडचण आहे तिथं कचरा आहे, म्हणजे थोडाफार आहे, जास्त नसला तरी. कारण वर्दळ अशी नाही आहे गडावर. या गडावर बघा, मारुतीचा एक असं सुंदर शिलालेख आहे जे की दगडामध्ये कोरलेला आहे. लेण्या टाईप खूप 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 आकर्षक मारुतीचं असं शिलालेख आहे इथे. तुम्ही बघितलं असेल. समोर आला मी कचरा वगैरे. इकडल्या साईडची थोडी तटबंदी अशी थोडी मजबूत आहे. इथून समोरून पलीकडे गेल्यानंतर लोहगड असा स्पष्ट दिसतो की बाबा जिथून आपण पूर्ण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, देखरेख करू शकतो त्या गडाची. असे दरवाजे गोळी वगैरे केलेले आहेत जिथून आपण देखरेख करू शकतो. बघा,
समोर दिसतोय तो लोहगड. त्या समोरच्या कड्यावर गेल्यावर पूर्ण असा लोहगड दिसतो. तिथं गेल्यानंतर शक्य होईल तेवढं मी दाखवेल लोहगड. बघू शकता इकडली तर बंदी थोडी आहे, मजबूत आहे. पण इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी जेव्हा 1818मध्ये किल्ला घेतला त्याच्यानंतर खूप तोडफोड केली या किल्ल्याची. हा किल्ला म्हणजे स्वराज्यातला जो बोरघाटातून व्यापार व्हायचा त्या व्यापाराचा देखरेखीसाठी हा आणि लोहगडाच्या देखरेखीसाठी हा बोरघाट आणि लोहगडाच्या देखरेखीसाठी हा किल्ला बांधलेला. हेच बघा जुन्या काळातील ही जाते वगैरे हे आय थिंक जुन्या काळातील गूळ वगैरे जे चुना गूळ वगैरे मिक्स करायचे त्याचं हे असावं असं माझा अंदाज. हे तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे ते. समोर गेल्यानंतर आता ते तिकडल्या लोहगडात दिसतो त्या टोकावर आम्ही काही गेलो नाही. आम्ही ह्या साईडनी मधून थोडा शॉर्टकट मारला आणि निघालो आता परतीच्या वाटेवर. जेवढा होता येईल तेवढा कचरा आम्ही गोळा केला आहे, म्हणजे जेवढा दिसेल तेवढा कचरा गोळा केला आहे. आता हे बेंगलोरकडचे मित्र आपल्या महाराष्ट्रीयन मुलगा तिकडे शिकायला आहे, त्यांनी त्याचा मित्र घेऊन आलेला आहे किल्ल्यावर. बघा आमचे मित्र त्याच्याशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगतायत की बाबा असे महाराजांचे आमचे मोठमोठे किल्ले आहेत, रायगडावर फिरायचा, तोरणावर फिरायचा, राजगडावर फिरायचा. बघा आम्ही उतरत्या टायमाला त्या परतीच्या प्रवासात कचरा जेवढा भेटेल उतरायच्या रस्त्याला खूप असा कचरा भेटला. त्याची जेवढा शक्य होईल तेवढा काढायचा प्रयत्न चालू आहे. बघू शकता आमचे मित्र आम्ही कचरा गोळा करायचा चालला आहे. तर किल्ला पूर्ण फिरून झाला आहे आमचा आणि आता आम्ही परतीच्या मार्गावर चाललो आहोत. हे बघू शकता इथं खूप सारा कचरा निघाला, तो आम्ही काढला. जेवढा काढता येईल तेवढा काढला. जिथं अवघड ठिकाणी तिथं घुसलो नाहीत, कारण अशी तटबंदी की डायरेक्ट सडकला पाय की डायरेक्ट खाली, असं जीवावर बेतणाऱ्या गोष्टीवर थोडं नियंत्रण करत जेवढा होता येईल तेवढा कचरा काढून आम्ही पुढे सरसावलो. हे बघू शकता इथं खूप सारा कचरा होता. हाताला येत नव्हता, काटे वगैरे आहेत, पण त्या काठीने ओढला शक्य होईल तेवढा. अशीच मोहीम आमच्या समोर पुढे चालू राहणार आहेत. जर कोणाला आमच्या मोहिमेत जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही प्रत्येक रविवारी एक किल्ला अशी मोहीम सुरू केलेली आहे. जेवढे होईल तेवढे किल्ले साफ करण्याची आमची मोहीम आहे. धन्यवाद. जय शिवराय.